कुणाकडे आता टेलिग्राम नाही असं कोणी आहे? नाही म्हणजे डाउनलोड नसेल जरी करायचं तरी मग सेपरेटली लिंक पाठवता येईल पीडीएफ. कोणी आहे का? जरा अनम्यूट ओपन करायचं, अनम्यूट करा थोडं. सगळ्यांकडे आहे टेलिग्राम? व्हॉट्सअप ग्रुपला पण लिंक पाठवतो. क्रांती सिंह आहे का टेलिग्राम? हो सर आहे. समृद्धी, प्रसाद हो सर आहे. आहे ना सगळ्यांकडे? कोणी आहे ज्याच्याकडे नाही आहे? नाहीये, माझ्याकडे नाही. ठीक. आपल्या ह्याच्यामध्ये कोणी घेतलं? माझ्याकडे नाही. ते पीडीएफ शेअर करतो ग्रुप वरती. ओके, व्हॉट्सअप ग्रुप वर शेअर केले तरी चालेल. त्यामधली वर्कची पहिली लिस्ट आहे ना त्या ग्रुपमधली, ठीक आहे. ती जरा इरेग्युलर वर्ब्स आहे, ओपन करायला. सगळ्यांकडे डायरी आहे? डायरी जरा असू दे. टेन्सेस क्लिअर आहेत सगळे? काल परवा घेतले. टेन्सेस क्लिअर आहे? ओके, थोडं ऑनलाईन रेकॉर्ड होत राहील ना? बरोबर. आता सध्या नेक्स्ट फेज जी आहे ती एक्सटेम्पर नंतर जीडी आणि जीडी नंतर इंटरव्ह्यू. ओके, तर नेक्स्ट ज्या फेजेस आहेत त्या सगळ्यांच्या कम्युनिकेशन रिलेटेड बेसिक आता ग्रामर जे आहे ते आता क्लिअर केले बऱ्यापैकी. तर आज फ्युचर टेन्स परत एकदा जरा सांगतो. आय शॅल गो, आय शॅल बी गोईंग, आय शॅल हॅव गॉन. ओके, किंवा वी विल गो, वी विल बी गोईंग, वी विल हॅव गॉन. ओके, तर हे 12 सेंटेन्सेस जे काय आहेत जे सगळ्यांचे 3 टेन्सेसचे 3 आता हे 9 सेंटेन्सेस क्लिअर आहेत सगळ्यांना? नक्की. कुणालाही बेसिक वर्ब आणि सब्जेक्ट दिल्यानंतर हे 9 सेंटेन्सेस म्हणू शकतात? नक्की सांगा ना फक्त. एकदा सांगूया. ओके, समजा सब्जेक्ट म्हणजे करता जर आय असेल, वर्ब जर सिंग घेतलं, ओके, आय सिंग, तर सिंपल प्रेझेंट काय होईल सगळे तुम्हीच सांगू शकता. सिंपल प्रेझेंट आय. नवीन चेहरे किती येतात? फर्स्ट डे आय सिंग. ठीक आहे, आय सिंग. आता मी गात आहे, आय सिंगिंग. कंटिन्युअस प्रेझेंट. मी गायलेला आहे, आय हॅव सung a song. ओके, पास्ट टेन्स
I I sang. I sang. Past continuous. I was singing. I was singing. ओके. आणि सगळे जर आम्ही गाणं म्हणलेलं आहे असं म्हणायचं असेल तर गाणं म्हणलं सगळ्यांनी. We were singing. ओके. Past perfect. I had sung a song. बाकीच्यांना माहिती आहे had, have, as, sing, sang, sung. ओके. Future tense. ओके. I will sing. will sing. I will be I will be singing. I will have sung. I will have Sung. sung. हे फिक्स आहे सगळ्यांना आता. हे बेसिक आहे थोडं. तर वर्कची लिस्ट सगळ्यांनी बघितली आता जी 3 वर्कचे टाकले आहे ना त्या चॅनेलवरती सगळे सबस्क्राईब करा काय अडचण बघायला काय हरकत नाही त्यामध्ये. ठीक आहे. एक्सटेम्परला काही सब्जेक्ट जे आता इंटरव्ह्यूजला येऊ शकतात काय काय सब्जेक्ट येऊ शकतात. ओके. माय मेमोरेबल जर्नी येऊ शकतो सब्जेक्ट. ओके. माय मेमोरेबल जर्नी हे इन जनरल सब्जेक्ट असतील मोस्टली एक्सटेम्परमध्ये. एक्सटेम्परचा अर्थच आहे की तुम्हाला ऑन द स्पॉट तुम्हाला एक सब्जेक्ट दिला जाईल. यू हॅव टू टेल अबाउट दॅट बिफोर ऑल सगळ्यांच्या समोर. ओके. माय मेमोरेबल जर्नी असू शकेल. माय फर्स्ट डे ॲट अ न्यू कंपनी. ओके. नंतर एक्सटेम्परला आणखी सब्जेक्ट्स जर्नी आहे ट्रॅव्हलिंग. कुणी एक्सटेम्पर दिलं या आधी? नाही दिलं. इमिजिएट दिले. काय होतं सब्जेक्ट? इंटरनेट. इंटरनेट इलेक्शन्स असू शकतो किंवा फेवरेट बुक असू शकेल. फेवरेट मॅच असू शकेल. ओके. एखादी किंवा पास्ट कंपनी मधला एखादा एक्सपिरियन्स असेल एखाद्या प्रोजेक्टवरती काम केलं असेल ते विचारू शकतो. ओके. तर एक्सटेम्पर दिल्यानंतर तुम्ही जे काही बोलाल ते कुठल्या टेन्स मध्ये असेल? कुठल्या टेन्स मध्ये असेल? पास्ट टेन्स. आणि प्रोजेक्ट वरती काम केलेलं आहे असं सांगायचं असेल तर आय हॅव वर्क असं येऊ शकतं. पास्ट परफेक्ट असू शकतो. ओके. हा प्रेझेंट परफेक्ट म्हणतो. आय हॅव वर्क प्रेझेंट परफेक्ट म्हणजे मी काम केलेलं आहे याच्यावरती येऊ शकतो. दुसरं जेडीचे काही टॉपिक सांगतो थोडं. नाही म्हणजे एक्सटेम्परचे काही एक्झाम्पल्स देतोय. आता एक एक तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. थोडं लिहायला पण पाहिजे. ओके. आता स्वतः तुम्ही लिहू शकता त्याच्यावरती. लिहिल्यानंतर तुम्हाला सांगायचं. ओके. लिहिल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की कुठं चुका होतात. ओके. हॅव हॅज मध्ये हॅड मध्ये ही नंतर ही गोज ही सिंग्स आणि he sings आणि they sing. They are he was he will be he will sing. She is she has she was it had okay. We had आता वी हॅड बीन म्हटल्यावर काय येईल? वी हॅड बीन सिंगिंग. ओके. हा फोर्थ टेन्स आहे. ओके. फोर्थ टेन्स जो परफेक्ट कंटिन्युअस आहे. परफेक्ट कंटिन्युअस. ओके. तर एक परफेक्ट कंटिन्युअसचं एक एक्झाम्पल घेऊया. दिसतंय सगळ्यांना?
नक्की दिसतं. हॅलो. कधी यूज करतो? हॅलो हा बोला. सर स्क्रीन शेअर नाही वाटतं. पुढे सेंटेन्सेस टाईप करून तुम्हाला स्क्रीन शेअर ग्रुपमध्ये काही फोटोज पाठवतो. ओके, आता एक बोर्डवरती लिहितो. ओके ओके. हा चालेल पाठव. याच्यावर टाईप करते मराठीत कोणतरी टाईप करायला. सगळेजण एखादं वाक्य लिहू शकता जे मराठी मिनिंग त्याचं. आणि थोडं लिहिण्यावरती भर द्यायला पाहिजे, कारण जर फक्त वर्बली जर केलं तर तितक्याच लवकर ते विसरू शकतात. हे वाक्य वापरलं कोणी आधी असं? आय हॅव बीन वर्किंग. सिन्स वापरलं. सिन्स वापरलं. सिन्स जनरली कुठं बघायला मिळतं? टाइम घरांच्या वरती, कंपनीच्या नावाच्या खाली. सिन्स म्हणजे तेव्हापासून, आणि आतापर्यंत म्हणजे until. Since, until, till today, till EOD, end of the day. लिहिलंय सगळ्यांनी? I have worked होतं. I have been working. Okay, I've been working since morning. Okay, it's fourth tense. हेच पास्ट मध्ये करायचं असेल तर मग पास्ट मध्ये कोण करेल? याचं मिनिंग काय? मी काम करत आलेलो आहे. सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून. कन्फ्युजन दूर करायला हा नंतर टेन्स घेतो. हे जे तीन आहेत, पहिले तीन आता तुम्ही इझिली सांगितले सगळे. ओके, हे झाल्यानंतर एक स्टेप प्रत्येकाला काही वाक्य बोलायचे आहेत आजच. परफेक्ट कंटिन्युअस. पूर्ण अपूर्ण. पूर्ण हो कळलं. जे परफेक्ट पण आहे आणि कंटिन्यू चालत पण आहे. येट टू गेट कम्प्लिटेड. मराठीमध्ये मी सकाळपासून काम करत आलेलो आहे. हे जे मिनिंग आता मी मराठीमध्ये दिलं, याचा सगळ्याचा चार्ट माझ्याकडे रेडी आहे. तो चार्ट आज इव्हिनिंगला मी पोस्ट करतो. त्यावर तो चार्ट सगळ्यांकडे ठेवा. आता काय होणार आहे, व्हॉट्सअपला ग्रुप का नको? ज्यावेळी मेमरी फुल होते आणि आपण कॅशे किंवा डेटा क्लिअर करतो त्यावेळी हे फोटोच जातो. महत्वाचं जे काय, आणि टेलिग्रामला माझा अनुभव आहे, काही डिलीट होत नाही, परत डाउनलोड करू शकतो. डेटा आहे असं राहतो एन्क्रिप्टेड. अजून बाकी पुढचं वाक्य पास्ट टेन्स मध्ये करायचं असेल तर आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. याच्याऐवजी काय चेंज होईल? फक्त आय हॅड बीन. ओके, हॅवच्या ऐवजी फक्त हॅड, आणि आहेच्या ऐवजी काय होतो? मराठी देशी लावायचं. चालू आहे. आवाज येतोय ना सगळ्यांना ऑनलाईन जे आहेत ते जॉईन? हो येतोय. आय हॅड बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. जर याला फ्युचर मध्ये करायचं असेल तर काय येईल? आय हॅव बीन होतं प्रेझेंट. पास्ट आय हॅड बीन, आणि फ्युचर करायचं असेल तर आय विल हॅव बीन सिन्स मॉर्निंग. हे फ्युचर.
आता इथं काय होईल होतोच्या ऐवजी फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस. पॉवर बी आज सुट्टी असते. नाही दिली आहे, आज नाही आहे. त्यांच्या नोटबुक नाही त्यांनी व्हॉट्सअपला तरी हे म्हणतात. दिसते याचं मिनिंग काय असेल मराठीमधलं? होतोच्या ऐवजी आहेच्या ऐवजी काय असेल? असेल. मी काम करत आलेलो असेल. ओके. आय विल हॅव बीन वर्किंग. ओके. आता ते सेन्स मॉर्निंग काढले का मराठीत त्याचा अर्थ लागला. आदित्य कळलं बाकी सगळ्यांना? आता बेसिक याचं वाक्य काय आहे? सिंपल प्रेझेंट काय करता येईल? सिंपल प्रेझेंट या वाक्याला करायचं I work. सिंपल प्रेझेंट I work. आय वर्क. I आय वर्क. येस I आय वर्क. याचं सिंपल पास्ट करायचं असेल work. आय वर्क. Work. सिंपल फ्युचर करायचं असेल I will work. आय विल वर्क. ओके. याचं पास्ट कंटिन्यूअस करायचं असेल तर I was working. आय वॉज वर्किंग. I was working. फ्युचर कंटिन्यूअस करायचं असेल तर I will be working. आय विल बी वर्किंग. प्रेझेंट परफेक्ट करायचं असेल तर प्रेझेंट परफेक्ट I have worked. काय Present perfect. I have एक ट्रिक सांगतो. परफेक्ट टेन्स simple. परफेक्ट टेन्स असेल तर हॅव हॅव हॅज हॅड आणि हॅव वापरल्यानंतर काय वर्कचं थर्ड Third फॉर्म form. म्हणजे याला परफेक्ट कसं करता येईल? प्रेझेंट परफेक्ट आय I work. आय हॅव Work. ओके. याला पास्ट परफेक्ट करायचं असेल तर I have worked. आय हॅव वर्क. ओके. फ्युचर परफेक्ट करायचं असेल तर I will have. कन्फ्युजन होतं. I will have been working. फ्युचर परफेक्ट Tenses ची list देऊ का? सगळ्यांनी लिहा जरा. Simple present, perfect. फ्युचर परफेक्ट काय आहे याचं? आय विल हॅव वर्क. ओके बरोबर आहे. कन्फ्युजन जर टाळायचं असेल परफेक्ट टेन्स आहे. हॅव हॅज हॅड मधलं एक असला आणि हॅव नंतर डायरेक्ट थर्ड रूट. पण हा फ्युचर टेन्स आहे म्हणल्यावर काय येईल? आय नंतर काय येईल? विल किंवा शॅल येईल. आय विल हॅव वर्क. बेसिक कन्स्ट्रक्शन हे आहे. याचा आता हे वाक्य हा जो टेन्स आहे तो कुठला मी सांगितला? Future perfect continuous. फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस. ओके. याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस कसं करता येईल? I have been आय हॅव बीन working. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस I had working. I had been working. We
कुठला आहे टेक्स्ट? वी हॅव संग टेक्स्ट मराठी मीनिंग काय? प्रेझेंट मराठी मीनिंग काय? आम्ही वर्क काय आहे मराठीतलं? गाणी गायली. गातो. मी गाणं गाते. We have sung a song. याचं मराठीतलं मीनिंग काय? शुद्ध मराठीत. नक्की सांगा. We have sung a song. आम्ही आहे प्रेझेंट. आम्ही गाणे गायले आहे. गायलेलं आहे. बरोबर. ओके. हो. मीनिंग आहे बरोबर. ठीक आहे. फक्त 12 टेन्सेस आहेत. ओके. कन्फ्युजन 12 वेळा व्हायला लागल्यानंतर पुढचं एक्सटेम्पर किंवा जेडी मध्ये आणखी कन्फ्युजन होतं आणि एक वाक्य बोलल्यानंतर पुढच्याचं पण कन्फ्युज करणार. जर चुकीचं ग्रामॅटिकल कन्स्ट्रक्शन जर केलं तर पुढच्याला पण कन्फ्युजन होऊ शकतं. याच्या आधी आपल्याकडे बेसिक एक ट्रिक की सिंपल असेल तर आय, वी, शा, वी, यू, ही, शी, इट त्याच्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म आहे. वर्बचा पहिला फॉर्म आय गो. त्याच्यानंतर सेकंड काय येईल वाक्य कंटिन्युअस मध्ये आय एम गोइंग. याच्यानंतरच आय हॅव गॉन आणि त्याच्यानंतर आज शिकवलेलं आय हॅव बीन गोइंग. पास्ट टेन्स आय वेंट. त्याच्यानंतरचं वाक्य आय वॉज गोइंग. त्याच्यानंतरचं वाक्य आय हॅड गॉन. त्याच्यानंतरचं आय हॅड बीन गोइंग. फ्युचर टेन्स आय विल गो. त्याच्यानंतरचं त्याच्यानंतर आय विल हॅव गॉन. बरोबर. त्याच्यानंतरचं लास्ट आज शिकवलेलं आय विल हॅव बीन गोइंग. आय विल हॅव बीन गोइंग. आता हे बीन लागल्यानंतर हॅव जसं हॅव लागल्यानंतर थर्ड रूप तसं बीन नंतर कायम आयएनजी. प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतात. प्रेझेंट पार्टिसिपल जसं पास्ट पार्टिसिपल आहे तसे प्रेझेंट पार्टिसिपल आय हॅव बीन गोइंग. ओके. समजा एक वाक्य एक बेसिक वाक्य तुम्ही लक्षात ठेवू शकता आय गो. त्याचं हे सगळं तुम्ही मनातले मनात म्हणू शकता. एवढी सगळी वाक्य आय गो, आय हॅव गॉन, आय वेंट, आय हॅड बीन गोइंग. ओके. याचे मराठी जर वाक्य लक्षात आली तर तुम्ही कायम डोक्यात ते ठेवा आणि वर्कची लिस्ट तुमच्या समोर तर तुम्ही वर्क फॉर्म करू शकता. कारण वर्क फॉर्म करायला तुम्हाला फक्त फर्स्ट जो सब्जेक्ट आहे तो फक्त माहिती पाहिजे. बरोबर. फर्स्ट सब्जेक्ट कुठला? फर्स्ट सेकंड थर्ड असं करूया. ओके. फर्स्ट सब्जेक्ट आहे तो कुठला? आय किंवा वी. बरोबर. सेकंड सब्जेक्ट कुठला? यू किंवा यू. थर्ड ही, शी, इट.
लेते. ओके. इथं जर परत गो जर लावलं, आय गो, ही आय गो, वी गो, यू गो, यू ऑल गो, ही फर्स्ट लेक्चरला मी सांगितलं की थर्ड जर असेल तर कायम यस लागेल किंवा येस लागेल. बरोबर. स्टील कुणाला कन्फ्युजन असेल की आज फर्स्ट डे आहे, मी फर्स्ट टाइम लेक्चर अटेंड करतो त्याच्याबद्दल, कारण यानंतर या लेक्चरचा एक मला रिझल्ट पाहिजे की यानंतर तुम्ही थर्ड सब्जेक्ट बद्दल बोलताना ईएस लावणार कायम, ही गो म्हणणार नाही. ही गोज, शी गोज, इट गोज आणि दे गो. बरोबर. पास्ट टेन्स आय वेंट, वी, यू, कन्फ्युजन आहे कशात? आय वेंट, वी वेंट, यू वेंट, यू ऑल, ही कन्फ्युजन कशात होऊ शकतं? वेंट. ओके. प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त यस लावा, बाकी ही वेंट, शी इट. प्रत्येक शब्दाला ईएस नाही लागत किंवा एस किंवा ईएस. फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये ही, शी, इट साठी दे वेंट. ओके. आय विल गो, वी विल, यू ऑल, ही. फ्युचर टेन्स ही आणि गो याच्यामध्ये काय येईल? फ्युचर टेन्स म्हणजे विल किंवा शॅल येणार. ही नंतर काय यूज करा? ही विल गो. बरोबर. शी विल, इट विल, दे विल. ओके. इंडिव्हिज्युअली सगळ्यांना थोडं एक मी सेंटेन्स देतो प्रत्येकाला वर्क. ते वर्क मध्ये वर्क लिस्ट आहे, त्याच्यानुसार हे टेन्सेस लिहू शकता. आय वरून 12 टेन्सेस लिहू शकता. आता एक 5 मिनिटं देतो. कुठलाही वर्क देऊ शकता. वर्कची लिस्ट दिलेली, त्याचं रिलेव्हंट वर्क तुम्ही घेऊ शकता. एस आणि ईएस फक्त प्रेझेंट टेन्स असतात. येस आणि येस. ठीक आहे. ते भाई बुक किधर आहे? नोटबुक पाहिजे कोणाला? नाही. पेपर देऊ? काय थँक्यू. खाली पकडलं. सेंटेन्सेस लिहू शकता सगळे ऑनलाईन जे आहेत ते. कुठलंही एक वर्ब वापरून
क्वेश्चन टाकायचं आहे का याच्यासाठी क्वेश्चन वगैरे टाकायचं नाही क्वेश्चन बोल ना हाँ तूने क्या बोलते तूने सब्जेक्ट सब यूज किया आई लेके तेरे को वर्ब यूज करने का सब्जेक्ट वही रहेगा तेरे को वर्ब यूज करने का अजून लिहिलंय पुन्हा नोटबुक जरा लिहिलंय सगळ्यांनी एक वर्ब वापरायचा आणि आय यूज करायचं कळालं ना लक्षात लिहिताना जरा आणखी आयडिया येते काय यूज करायला पाहिजे शेवटी मेल लिहिताना सगळ्यांना माहिती पाहिजे की काय झालं ज्याचं चेक केलं त्यांनी मराठी मिनिंग लिहून द्यायचं बरोबर आहे इंग्लिश मधलं बरोबर आहे मराठी मिनिंग सेकंड लिहिलंय ना इंडिव्हिज्युअली मराठी मिनिंग आहे माझं तर मराठीतच गोड आहे मराठी पाहिजे मी अजून कोण लिहिलेलं आहे नोटबुक पेज असेल तरी द्या काही इश्यू नाही ते बघायचं कन्स्ट्रक्शन झालं मराठीत जाऊ दे फक्त पहिलं माझ्याकडून चेक करून घ्या इंग्लिश नाही असू दे ऐकले ना I have been claiming. I have been claiming. ING. Claiming. I claim I was claiming. I had claimed. Claim Marathi. I will be. झालं विदाउट डिस्कशन इंडिव्हिज्युअली लिहा कारण चुका कळू देत लिहिलं गुगल मध्ये ट्रान्सलेशन अप टू मार्क नाही तर हे टेन्सेसचं मिनिंग जर मराठीत आलं तर परफेक्ट सांगू हे मिनिंग व्यवस्थित आहे लिहिलं सगळ्यांनी मागे नोटबुक लिहिलं मराठी मिनिंगला आता कसलं आहे बायला पण मराठी
सगळेजण मराठी लिहू शकतात म्हणजे हिंदी मराठी हिंदी चालेल हिंदी चालेल किंवा मराठी चालेल दोन्ही. इंडिव्हिज्युअली लिहा सर मराठी. नाही नाही आन्सर रिअल हा ओके खूप बोल. I have cooked. काय तो सेंटेन्स केलेला वन काय वापरला आय हॅव बीन ये दोनों घेतलेली आलेलो आहे ठीक आहे मी काम केलेले आहे मिक्सअप मला प्रेझेंट हाँ मला हॅव बीन हॅव आणि हॅव बीन म्हणजे केले असलेले आणि हॅव बीन म्हणजे होत आलेले असलेले आलेले बरोबर आहे. जरा फ्युचर टेन्स आजच घेतलं काही इश्यू नाही. पुन्हा चुकलं तरी चालेल जरा नोटबुक जमा आहे हँडरायटिंगचा काही संबंध नाही. आनम आहे माझं पण नाही. आय विन परफेक्ट. आदित्य विन वन म्हणजे बीनचं मराठीमध्ये कसं येणार मला एकदा हे पण सांगा की बरोबर आहे का. नाही प्रेझेंट मधलंच करते मी. हा आय एम बाईंग मी बुक विकत आय एम बाईंग घेते मी बुक विकत घेते आहे. मी बुक विकत घेते आहे. सर मग ते विकत घेत आहे बरोबर आहे. घेत आहे. अजून कुणाचे राहिलं. आदित्य
विनच हे बघितलं ना वर्ब मुझे किधर क्या लिखा है ये वाला देखना इतना क्या पेज बचा रहा है आई अराइव चाहिए था सिंपल प्रेजेंट आई अराइव I have arrived. I have been. arriving. उसके हिसाब से बाकी क्या मला हे नाही मला इथे कन्फ्युजन आहे विकत घेतली मी बुक विकत घेत आहे ठीक आहे मी बुक विकत घेतलेली आहे प्रेझेंटमध्ये घेते घोडा आहे आपल्या मराठीचा घेत आहे मी बुक मग हॅपीचं कसं येणार या ह्याच्यामध्ये I have been buying a book. claim. मी दावा करतो नेहमी करतो नेहमी करण्याची क्रिया म्हणजे प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मी आता दावा करत आहे आता मराठी मीनिंग कायम परफेक्ट पाहिजे तर आय विल बी बाईंग मी विकत घेत असेल सर will have been सांगा ना will have been buying a book will have been buying a book मराठी will have been buying a book विकत घेत आलेलो असेल मी विकत घेतलेलो विकत घेत आलेलो असेल आलेलो घेत असेल आलेलो असेल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट नेहमी करायचं करतो पास्ट मध्ये एखादी नेहमी सर मी बुक विकत घेते मी बुक विकत घेत आहे मी बुक विकत घेतलेली असेल मी बुक विकत घेतलेली घेते पण सगळ्यांनी सेंटेन्सेस लिहिलेले आहेत ऑनलाईन जे जॉईन आहेत ते थांबा सर म्यूट केलं होतं मी म्यूट केलं होतं हां खूप गोंगाट होतं ना त्यामुळे सगळ्यांनी सेंटेन्सेस लिहिलेले आहेत ऑनलाईन जे जॉईन आहेत एखादं वर्ब यूज करून हॅलो हॅलो
हॅलो तर इकडे लाईट ऑनलाईन लाईट गेली होती तर थोडं काय झालं ते सांगू शकाल का? नाही सेंटेन्सेस तुम्ही फॉर्म करू शकता का वर्बनी? आय वर्क, आय विल बी वर्किंग असं एक वर्क घेऊन हे 12 सेंटेन्सेस, हे 12 टेन्सेस फॉर्म करा. सब्जेक्ट आय घेऊन एखादं वर्क. ओके सर, सेंटेन्स आपल्या मनाने घ्यायचे का? हा हा, आपल्या मनाने वर्कची जी लिस्ट दिली त्यामध्ये बघा. ओके सर. मीनिंग बरोबर. ओके, मराठीतलं मीनिंग एकदम एक तास सोडलं होतं. ठीक आहे, अजून झालं टेन्शन नाही द्या, एक एक चेक करते. ठीक आहे ठीक ठीक आहे. सगळ्यांनी बाय काय चौथा बाय आहे. मराठी मराठी मी पण टेस्ट करते मराठी मध्ये मराठी मीनिंग ट्राय करा. प्रेझेंट सॉरी पास्ट सिंपल पास्ट मी बुक इंग्लिश. आता आय वॉज बाईंग अ बुक. मी बुक विकत घेत होती ना. नाही मी जर मराठी आहे. मीनिंग पाहिजे. मराठी मीनिंग क्लिअर आहे सगळ्यांना? एकच बुक द्या. मला फक्त घेत सर आता मला माझा पास्ट सांगा, मग मी फ्युचरचं एकदम करू शकते. पास्टवाला बरोबर आहे ना? आता आदित्य अजून कोणाचं नोटबुक दिली नाही? I write, okay? I am right now. I have written. I wrote. ठीक है, मराठी मीनिंग लिहिता ट्राय करू.
मी मराठी मिनिंग ट्राय केलंय कुणी अजून वय लिहिले बेसिक एक मी नंतर ट्रिक सांगतो ओके लिहिल्यानंतर जरा आणखी क्लिअर झाले 4-5 दिवस जे चालू आहे कुठं चुका होतात वगैरे आज नाही पायथन आहे पायथन 5 वाजता कपिल सरांनी 5 मिनिट होते हो हो कपिल सर नाही आलेत काय सर कुठे कपिल सर आलेत काय चुकून आले काय जर घेते हे नाही हे याच्यामध्ये तर काहीतरी घोळ झाला या 2 सेंटेन्स मध्ये प्रेझेंट टेन्स आहे ना हो हे प्रेझेंट हे पास्ट हे फ्युचर बरोबर आहे आता घेतलेली आहे घेत आलेली आहे ओके आता बरोबर आहे विकत घेत असेल आहे असेल आहे म्हणजे फ्युचर हा असेल प्रेझेंट हा असेल सगळं याच्यामध्ये मग असेलच लागणार नेहमी असेल आहे होती असेल सगळं याच्यामध्ये हा घेतली आहे आता समजलं आता मी दुसरा ट्राय करते घेत आलेली आहे तू दुसरा ट्राय केलं का दुसरा वर्ड घेऊन ट्राय केलं राईट दिस इन द फॉर्मॅट मग हे लिहिलं होतं मग परत चेंज करून I have arrived. I had been arriving. I have been arriving. I will be arriving. I will have arrived. I have been arriving. I arrived. ING ईडी स्टार्टिंग मध्ये कुठलाही स्टेटमेंट वर्ड्स वर डिपेंड असते I am arriving. I arrived. आय क्लेम आणि आय क्लेम असं पण येतं Past tense आहे. हा, present tense. लिहिलं मला. मराठी मिनिंग ट्राय केलं पण झालं लिहिलं ते मी काय म्हणते तुम्ही कव्हर लेटरचे काही कंटेंट्स आज पाठवून द्या ना कव्हर लेटरचा मी कंटेंट दिलं रेझ्यूम कव्हर लेटर कव्हर लेटरचं ते पाहिजे काय नाही ना म्हणून तर म्हटलं ना मॅम कंटेंट पाहिजे नाही एक कॅपजेमिनी वन ऑफ द कंपनीसाठी करायचं आहे कंपनी आहे नाही सरांनी सांगितलं लिहायला कव्हर लेटर पाहिजे सगळ्यांचे म्हणून म्हणते ते कंटेंट आम्हाला सर कंटेंटमध्ये नाही का जसं ब्रॅकेटमध्ये टाकून तुम्ही कंपनी नेम मग ते व्हरायटी ऑर टेक्निकल स्किल्स असं वगैरे सगळं मेन्शन करा तो फॉर्मॅट तर देतील ग पण मध्ये ब्रॅकेट टाकून की याच्यामध्ये तुम्हाला कसं तो वाला नाही ग तो मला नाही म्हणतीये आता ते किती तिथे करेक्शन करत बसतील म्हणून ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहू शकता तेवढं फक्त द्या
कव्हर लेटर आहे कुठलं झालं कव्हर लेटर किती लागलं तिचं फक्त ब्रॅकेट मध्ये तेव्हा कट करू शकतात की राईट युअर ओन टेक्निकल स्किल्स असं वगैरे दिलं तर जरा मला share आपल्याला करते. लक्षात येईल. कंटेंट वगैरे फक्त काही गोष्टी विदाउट हा ना. कव्हर सरांनी म्हटलं त्याच्यासाठी बनवा त्यांनी मे बी लिंक्डइन वगैरे बघितलं असेल. लिंक्डइन थ्रूच अप्लाय करायचं स्पेसिफिक बेसिक हायलाइट जे आहे ते एका पॅराग्राफ मध्ये आले बघा एवढं लेटर वाचणार नाही याच्यात तेच म्हणतो ना मी कीवर्ड्स तसं पण टाकले कीवर्ड जास्त पण आजच द्या सर. आजच द्या आजच द्यायचंय का म्हणजे आम्हाला बनवायला वेळ लागेल ना. ते द्यायचं कधी पाठवायचं कधी आहे म्हणजे जेवढं लवकर जेवढं ॲज सून ॲज पॉसिबल. कॅप्चरमध्ये कधी आहे का म्हणजे ड्राईव्ह वगैरे नाही यातला आहे. सिलेक्ट होऊन ड्रायव्हर सगळ्यांचे कव्हर लेटर मला पाठवा बनवलेलेच नाहीये. माझं बघा ते विदाउट रेझ्युम असेल तर मी जी फाईल टाकली तेवढं सर असून जातं सगळे काढू. काही वर्क स्ट्राईक केले का कुणी गौरव प्रसाद Good evening, sir. Good evening, sir. प्रसाद Sir. You done with the sentences? Verbs वगैरह यूज करके sentences किए क्या आपने? Have you tried it? सर 2006 वाजता थोडे साच होता पहिले. आज मी लिहिल्यानंतर जरा लक्षात आलं थोडं कुठं चुका लागल्या. हो. जे डेली फक्त ऐकून तितकं सोपं नाही. जे आपल्याला वाटतं की आय गो आल्यानंतर काय शिकवतोय आय गो आय एम सिंगिंग आय सिंग ऍक्च्युअल मराठी मिनिंग जे आहे ते लिहिताना तुम्हाला थोडं डोकं लावून मिनिंग काढायला लागेल की तर यातली एक ट्रिक आता जाताना सांगतो. ज्यावेळी प्रेझेंट टेन्स इको नाही जे प्रेझेंट टेन्स वर्तमानात असलेली आहे वर्तमानातली क्रिया त्या मिनिंग लिहिताना ती सोडायचं नाही. काही जणांचं काय होतं आय बाय द बुक मी बुक विकत घेतो. ओके आय विल बाय मी बुक विकत घेणार आहे किंवा मी बुक विकत घेईन. आणि आय बॉट अ बुक मी बुक विकत घेतले. हे सगळं केल्यानंतर सिंपल प्रेझेंटचा अर्थ लक्षात येत नाही. सगळं केल्यानंतर ते नक्की काय. ओके आज मिनिंग मराठी मधलं जे आहे त्याचं सगळ्याच इंग्लिश प्लस मराठी त्याचे जे प्रिंटेड चार्ट्स आहेत ते आज मी टेलिग्रामवर शेअर करतो. ओके ते तुमच्या समोर कायम राहू देते. आपण रायटिंग यासाठी केलं नव्हतं की आपलं ग्रास्पिंग कितपत आहे हे पण लक्षात आलं की इमिजिएट आपल्या लक्षात कितपत राहतंय. सगळ्यांनी ऑनेस्ट ट्राय केलाय पण काही लोकांनी ज्यांनी नोटबुक्स ह्याच्यासाठीच मागितलं की मी काय त्यामध्ये करेक्शन करू शकतो. बऱ्याचदा आपल्याला लिहिताना काढाकोड होते कारण लक्षात येत नाही लगेच इमिजिएट. ओके तर एक मिनिंग आहे आय हॅव बॉट अ बुक याचा अर्थ काय. विकत घेतलेली आहे. होत नाही कायम पास्ट टेन्स आणि आहे आणि होतं याच्यामध्ये कायम हे लक्षात घ्यायचं हे वर्तमानात आहे का पास्ट मध्ये. बरोबर आय हॅव
बॉट अ बुक, हे जरा लिहिल्यानंतर लक्षात येईल. आय हॅव बॉट अ बुक, आय हॅड बॉट अ बुक. ते दोन मिनिट चालतं. आहे घेतलं होतं, घेतलं आहे, घेतलेली आहे आणि घेतलेलं होतं. आय हॅव बॉट अ बुक, आय हॅड बॉट अ बुक होतं. मी पुस्तक विकत घेतलेले आहे, घेतलेले आहे. या आहेला महत्व, घेतलेले आहे आता. आणि मी पुस्तक विकत घेतलेले याचं मिनिंग मराठी जर कायम पक्क लक्षात असेल तर तुम्ही मराठीत बोलताना म्हणजे इंग्लिश मध्ये बोलताना हे लक्षात येईल की मी कुठला सेंटेन्स वापरायला पाहिजे ऍक्च्युअल. आणि तुम्ही हे 12 टेन्सेस कुठे यूज, 12 टेन्सेस हे तुम्ही कुठे यूज करू शकताय हे आता हे 12 टेन्सेस तुम्ही आज लिहिले. ओके, याचं प्रोफेशनल लाईफ मध्ये कुठे यूज आहे प्रत्येक वाक्याचा ते तुम्हाला मी त्यामध्ये पीडीएफ शेअर करतो. पीडीएफ शेअर केला तर एकदा ओपन करून बघा, डाउनलोड तरी का. म्हणजे ऍक्च्युअल असंच ग्रुप काढले सबस्क्रायबर वाढवायचे असं नाही आहे त्याचा. पण सगळ्यांनी ते एकदा बघा. रेझ्युम मध्ये हेडलाईन्स तुमच्याकडे रेडी दिलेले सर काय पाहिजे आणि त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही बघू शकता. वर्ब्स आज मिनिमम 200 ते 300 शेअर केले. इरेग्युलर जे वर्ब्स आहेत कम, केम, कम, हे सगळं माहिती असल्याशिवाय हॅव आणि हॅज नंतर तुम्ही काय यूज करा. कम, केम, कम हे जे काय आहे इरेग्युलर वर्ब ते तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही टेन्स मध्ये कसं यूज करता. हॅव, हॅज नंतर तुम्ही यूज करणारच कसं. विन, वन हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ऑलरेडी, तरच तुम्ही म्हणजे त्याचं यूज यामध्ये करू शकता. आज एक पहिली टेस्ट थोडी एक टेस्ट झाली आज की बाबा तुम्ही मिनिंग कितपत लिहू शकताय मराठीमध्ये पण. मराठी और हिंदी तुम्ही ट्राय करायचा आणि पुढच्या वेळी म्हणजे या मंडेला तुम्ही एक्सटेम्पर जे काय असेल पर्सनली मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही याच्यावरती एक एक्सटेम्पर पाहिजे ऍज अ एसे किंवा एक 5-6 ओळी तरी तुम्ही लिहून आणा. ज्या मी चेक करेन परत एकदा, ज्या मी चेक करेन तुम्ही मी चेक करून दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चुका सांगू शकतो. ओके ठीक आहे. पॉवर पे आता चल आजच्या लेक्चर मध्ये काही काय